अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप लिहिण्यासाठी आपण साध्या वहीवर जप लिहू शकतो का, जपाची केलेली वही कुठे ठेवायची आणि जप लिहिण्याचे फायदे काय याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे। याच्यामध्ये नियम कोणते पाळायचे त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती मिळेल। श्री स्वामी समर्थ हा जप आहे तो आपण 1.25 लाख जप जर वहीमध्ये जर लिहिला तर आपल्या सगळ्या कामना मनोकामना आहे ते पूर्ण होतात। आम्ही लहानपणी आम्ही मामाच्या गावी जायचो ना, तिथं राम मंदिर होतं जालन्यामध्ये, जुनं राम मंदिर आहे जालन्यामध्ये, तर तिथं वह्या फ्री मध्ये वाटायचे। अजून पण वह्या फ्री मध्ये वाटतात। राम नामाच्या वह्या आहेत ते फ्री मध्ये देतात, ते विनामूल्य देतात। त्याच्यामध्ये आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहानपणी श्रीराम जय राम जय जय राम आम्ही असे लिहायचो। तसंच तुम्ही श्री स्वामी समर्थ आहे ते कोणत्याही वहीमध्ये लिहा, असंच नाही ही वही खरेदी करा आणि ती वही खरेदी करा, काही गरज नाही। वही खूप सेवेकरीताई आहे जे व्हिडिओ मध्ये मी आपल्याला दाखवतो। खूप सेवेकरीताई पहिल्यापासून श्री स्वामी समर्थ हा जप वहीमध्ये लिहितात। तुम्ही पण लिहिणं चालू करा। यांनी लिहिल्याने काय होतं, खूप जणांना डिप्रेशन असतं, खूप जणांना मनामध्ये भीती असते, खूप जणांना लोकांसमोर बोलता येत नाही, खूप जणांना मनामध्ये ताण असतो तो, आणि खूप जणांना अतिविचार असतो। हा अतिविचार ताण हे घालवण्यासाठी तुम्ही कोणत्याही वहीवर किंवा साध्या ब्लँक पेजवर किंवा कोणत्याही साध्या वहीवर, श्रीरामाचं वही तर फ्री विनामूल्य वाटत असतात जालन्यामध्ये। आता मी जेव्हा लहान होतो तेव्हा विनामूल्य वाटायचे आणि ते विनामूल्य वाटून ते परत वही घ्यायचे आणि तिथं ठेवून द्यायचे, अयोध्येला त्या वह्या जायच्या। तर आजकाल काय होतं, या वह्या आहे तुम्ही साधी वही घ्या, रफ वही घ्या, चालते, काही प्रॉब्लेम नाही। साधी 5-10 रुपयाची वही घ्या, पण तुम्ही लिहा। तुम्ही जेव्हा श्री स्वामी समर्थ असं लिहिता, आपण लिहायच्या वेळेस पण एकदा म्हणतो पण आपलं खूप वेळा म्हणणं होत। आपण मग तुम्ही म्हणणार दादा आम्ही जप केला चालणार नाही का? हे बघा, जप जेव्हा आपण करतो जपमाळ घेऊन, तर आपण काय करतो, श्री स्वामी समर्थ झालं, मनामध्ये कोणत्या मन स्थिर राहत नाही आपलं। पण जर तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस केली, तुम्ही जर लिहिलं श्री स्वामी समर्थ, ते अजून मनामध्ये भिनल्या जातं, पूर्ण शरीरावर भिनल्या जातं। म्हणून वहीवर जप लिहिताना तुम्ही म्हणणार मग आम्ही गादीवर बसून लिहितो, आम्ही झोपून लिहितो, आम्ही गाऊन घालून लिहितो, आम्ही नाईट पॅडवर लिहितो, तसं नका लिहू। तो महाराजांचा जप आहे। खूप जण बघितलं मी तसे झोपून जप लिहिता महाराजांचा, झोपून असं झोपता पालतं आणि जप लिहिता, तसं करू नका। तो जप आहे महाराजांचा, तसं करू नका। जप तुम्हाला लिहायचा आहे तर स्टँडिंग बसून लिहा। आपण जसा अभ्यास करतो त्याप्रमाणे बसून लिहायचा, आपलं आसन पाहिजे खाली, बसून लिहा। श्री स्वामी समर्थ लिहायचं। जप नुसतं लिहायचं म्हणून लिहायचं नाही, म्हणायचा पण जप, म्हणायचा, लिहायचा। दिवसभरात तुमचा जेवढा जप लिहिणं होईल, माणूस कमीत कमी अर्धा तास 1 तास लिहू शकतो, त्याच्यावरती लिहू शकत नाही, लक्षात ठेवा। कोणत्याही वहीवर जप लिहू शकता असं काहीच नाहीये, कोणतीही वही घ्या, हीच वही पाहिजे तीच वही पाहिजे असं काहीच नाहीये। साध्या वहीवर पण नामस्मरण करायला तुम्हाला कोणतीही ही वही घ्या ती वही घ्या, कोणत्याही वहीवर जप लिहावा। जप लिहिल्यानंतर जपाचे नियम सांगितले मी, गाऊनवर याच्यावर जप लिहायचा नाही, रात्रीच्या कपड्यावर जप लिहायचा नाही, त्याचं पावित्र्य राखा, तो जपच आहे महाराजांचा। आसन घ्या, त्याच्यावर बसून लिहा, वही घ्या, पेन घ्या। जप लिहिल्यानंतर ती वही कुठे ठेवायची, ती वही आहे ती चांगल्या जागी ठेवायची। पवित्र नाम म्हणजे पवित्र, ती जी वस्तू आहे ती पवित्र आहे। महाराजांचं नाव आपल्यासाठी पवित्र आहे। काही जणांसाठी पवित्र नसेल। खूप जण म्हणतील काय यांना काही काम धंदे नाही काही, आता वही लिहायचे काम चालू झाले। महाराजांचं हे कोणासाठी आहे, ज्यांचं मन स्थिर राहत नाही, ज्यांना मनामध्ये त्रास होतो, डिप्रेशन येतं, अतिविचार येतात, त्यांनी रोज वही लिहायचं करायला पाहिजे।
आणि ज्यांना अनुभव घ्यायचा आहे त्यांनी पण रोज श्री स्वामी समर्थ लिहायला पाहिजे, किंवा आपला गुरुमंत्र लिहायला पाहिजे, किंवा श्रीराम जय राम जय जय राम लिहायला पाहिजे. खूप जण लिहितात. ते म्हणता आम्ही वही लिहायला लागल्यानंतर आम्हाला 2 तास 3 तास कधी जाता आम्हाला समजत नाही. जे वर्किंग असेल, जे जॉब करतात त्यांनी काय करायचं, तुम्ही पण काउंटर मशीन घेऊन काउंटर करू शकता, किंवा रोज लिहायची प्रॅक्टिस करा. लिहिल्याने खूप फायदा होतो. आपण बोलण्यापेक्षा आणि लिहिलं त्याच्यामध्ये 10 पटीचं अंतर आहे. पहिले खूप जण म्हणायचे की लिहा, आपण जेवढ्या वेळेस लिहिणार, पाढे असेल, पाढे लिहून पाठ होता, वाचून पाठ नाही होत पाढे, लक्षात ठेवा. आपण जर पाढे पाठ केले ना, लहानपणी आम्ही पाढे पाठ करायचो, तर आम्हाला म्हणायचे की लिहा तुम्ही 1 वेळा 2 वेळा 10 वेळा पाढे पाठ करा, पाढे लिहा, पाढे पाठ होतील. तसंच ती जी वही आहे ती चांगल्या जागी ठेवायची, देवघराच्या वरती वही ठेवायची. तुमची एक वही भरली, तुम्ही साधी वही करा, कोणतीही करा, काही प्रॉब्लेम नाही, रफ वही करा, कोणतीही करा. ती वही भरल्यानंतर ती एका ठिकाणी ठेवून द्यायची आपल्या देवघराजवळ. परत दुसरी वही घ्यायची. साधी रफ वही घ्या, 10-10, 20-20 रुपयाच्या साध्या रफ वही असतात त्या घ्या. फक्त आपलं लिहिणं महत्वाचं आहे. रेषा मारून छानपैकी लिहायचं. मुलांना पण सवय लावा. आणि प्रॉब्लेमच्या 4 दिवसात लिहायचं नाही, ते महाराजांचंच नाव आहे. मनातल्या मनात जप करू शकता पण लिहू नका. परत हे घरातले सगळेजण करू शकता, घरातील सगळ्यांनी करायचं. ती वही 1.25 लाख जप करायचा. एका वहीमध्ये किती जप होतो, एका वहीमध्ये कमीत कमी 27,000, 28,000 किंवा 30,000 जप लिहिला जातो एका वहीमध्ये. तुम्ही 200 पेज 300 पेज घ्या, रफ वही घ्या साधी, मी तर रफ वही घेतो, साधी रफ वही, किंवा काही डायरी असते साधी, त्याच्यातल्या. आणि लिहिलेलं जे असतं ते आपण लिहिलेल्या वही आहे ते चांगल्या ठिकाणी ठेवायचं. आपल्या तिजोरीमध्ये ठेवा, आपल्या देवघराच्या वरती ठेवा, चांगल्या ठिकाणी ठेवायचं. आपण 1.25 लाख जप जर एकदा अनुष्ठान करायला घेतलं तर रोज तुम्हाला जेवढं जप करता येईल तेवढं जप करा. आणि 1.25 लाख जप केलेली वही आपल्या घरामध्येच ठेवायची, जवळ आपल्या घरामध्येच ठेवा. कारण की आपण लिहिलेला जप आहे तेवढ्या जपाची ताकद येते, आणि ती ताकद आपल्या घरामध्ये पाहिजे. ताकद आपल्या घरामध्येच ठेवा. ती ठेवल्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवा, आपल्या कुठेही ठेवा, आणि रोज जप लिहायची प्रॅक्टिस करा. रोज तुम्ही जप लिहिल्यानंतर काय होईल, मनामध्ये अतिविचार तुमचे बंद होतील. मन तुमचं घाबरत असेल तर घाबरणं बंद होईल. मनामध्ये वाईट विचार येणार नाही, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार येणार नाही. मन शांत राहील, मनामध्ये किंतु परंतु राहणार नाही, आणि मन हे तुमचं स्थिर राहील. तुम्ही चालता बसता उठता कधीही जप करू शकता, लिहू शकता. फक्त पायात चप्पल घालायची नाही, गाऊनवर जप करायचा नाही, प्रॉपर याच्यावर जप करायचा. आणि लिहिल्याने काय होतं माहिती का, जास्त वेळेस आपण जर लिहिलो ना तर आपलं लक्ष आहे ते लिहिण्याकडे असतं. वाईट गोष्ट राहणार नाही. आपल्या मोबाईल पासून आपण दूर राहाल, टीव्ही पासून दूर राहाल. काही जण काय करतात, त्यांचे घरचे मिस्टर असेल, नवरा असेल, नवरा ड्युटीला गेल्यानंतर गल्लीतल्या बायका घरी बोलतात आणि एकमेकाच्या चाड्या करतात. याची निंदा, त्याची निंदा, त्याची निंदा, त्याची निंदा. ते निंदा लालस्ती करण्यापेक्षा आपापल्या घरामध्ये बसायचं, महाराजांचा जप करायचा. 1 तास करा, 2 तास करा. आणि जितकं तुम्ही जप करणार, 1.25 लाख जप करायचा प्रयत्न करावा. 1.25 लाख म्हटल्यावर तुम्हाला रोज जास्त वेळेस लिहावं लागेल. आणि लिहायची ताकद जर तुमची वाढली, ती एनर्जी खूप आहे. तुमच्या शरीराभोवती एक प्रकारची शक्ती निर्माण होते. तुम्हाला शरीराभोवती शक्ती निर्माण झाल्यानंतर तुम्हाला करणी बाधा, बाहेरची बाधा, कोणतीही बाधा, कोणताच त्रास तुम्हाला होणार नाही. पोलीस तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. जो व्यक्ती त्रास द्यायला तुम्हाला आला त्या व्यक्तीला त्रास होईल, एवढी ताकद आहे. मनामध्ये श्रद्धा पाहिजे. मग याच्यामध्ये जप तुम्ही गुरुमंत्राचा पण जप लिहू शकता, श्री स्वामी समर्थ महाराजांचा पण जप लिहू शकता. या पद्धतीने जप लिहायचा. मनामध्ये कोणते वाईट विचार आणायचे नाही, आणि मन स्थिर ठेवायचं. ही वही असेल ती वही आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. आपण लिहिलेल्या जेवढ्या वया होतील तेवढ्या वया तिजोरीमध्ये ठेवा. साधी वही घ्या, रफ वही घ्या. हीच वही पाहिजे, तीच वही पाहिजे असं काहीच नाहीये. वयाच्या नादी लागू नका. नाही तर कसं असतं, ते बाकीचं सगळं सोडून देतो आपण. कोणी सांगितलं ही वही घ्या, मग हीच वही पाहिजे. दुसऱ्या वहीमध्ये लिहिता येत नाही, घ्या, लिहिता येतं सगळं. खूप जणांना वही पण नसते, खूप जणांना शिक्षण करायला वही नसते.
साधी रफ वही घ्या, तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ जप लिहा, बस, दुसरं काहीच नाही. घरामध्ये खूप वया असतात प्रत्येकाच्या, त्या वया घ्या, जप लिहायला चालू करा, संकल्प करा, संकल्प करा. संकल्प न करता जप लिहू नका. हातामध्ये पाणी घ्यायचं, गंधाक्षता फुल घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या आणि 1.25 लक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आम्ही वहीमध्ये, रफ वही किंवा साधी वहीमध्ये आम्ही करणार आहोत असं संकल्प करायचा. जितक्या दिवसामध्ये होईल तितक्या दिवसात जप करावा आणि मन शांत ठेवावं. या पद्धतीने आपण प्रत्येकाने सेवा करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.